नमस्कार. आज आपण एकदम मस्त पांढरे शुभ्र वेफर्स बनवणार आहोत. तर आमच्या गावाकडच्या पद्धतीने आपण वेफर्स बनवूया. एकदम मस्त वेफर्स बनतात. चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी मी हे 2 किलो बटाटे घेतलेले आहेत आणि बटाटे मोठे आहेत. तर असेच तुम्ही मोठे बटाटे घ्या. बटाटे मी धुवून घेतलेले आहेत. तर आता आपण याची साल काढून घेऊया. बटाट्यांची व्यवस्थित साल काढून घ्यायची आहे आणि मध्ये कुठे खराब वगैरे असेल थोडाफार तर ते काढून टाकायचा आणि व्यवस्थित साल काढून घ्यायची. बटाट्याची साल काढून घेतली की लगेच तो पाण्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. त्यासाठी मी पाणीसुद्धा घेतलेलं आहे. बटाटे बुडतील सगळे एवढं पाणी घ्यायचं आहे आपल्याला पातेल्यामध्ये. हवेच्या संपर्कात अजिबात बटाटा आला नाही पाहिजे, नाहीतर लगेच बटाटा काळा पडतो. अशाच प्रकारे आपण सर्व बटाट्यांच्या साली काढून घेऊया. हे पहा, मी सर्व बटाट्यांच्या साली काढून घेतलेल्या आहेत आणि पूर्ण बटाटे बुडतील एवढं पाणी मी या पातेल्यात ठेवलेलं आहे. आता आपण वेफर्स तयार करून घेऊया. तर त्यासाठी मी एका परातीमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि एका पातेल्यामध्ये सुद्धा पाणी घेतलेलं आहे. तर या पातेल्यामध्ये आपण तुरटीचा खडा टाकून ठेवणार आहोत. पूर्ण वेफर्स बुडतील एवढं पाणी मी या पातेल्यामध्ये घेतलेलं आहे. हा पहा, हा तुरटीचा तुकडा मी या पाण्यामध्ये टाकून घेतेय. तुरटीमुळे आपले वेफर्स अगदी पांढरे शुभ्र होतात. आणि याच तुरटीच्या पाण्यामध्ये आपण केलेले वेफर्स टाकून ठेवणार आहोत. डायरेक्ट पाण्यामध्येच वेफर्स तयार करायचे. मी वेफर्स करताना उभा बटाटा धरलेला आहे. जर तुम्ही आडवा बटाटा धरून वेफर्स केले तरी चालतील, कारण आडव्या बटाट्याने जर वेफर्स केले तर जास्त मोठे मोठे वेफर्स होतात. आणि वेफर जास्त पातळ किंवा जास्त जाडसुद्धा करायचे नाही आहेत, मीडियम हवेत आपल्याला. मी दाखवते तुम्हाला कशा प्रकारे. तर हे पहा, एकदम मस्त वेफर्स तयार होत आहेत. जास्त जाडसुद्धा नाही आहेत आणि जास्त पातळसुद्धा नाही आहेत, मीडियम साईज आहे. तर अशा प्रकारे तुम्ही करून घ्या. आणि तुम्ही ज्या भांड्यात वेफर्स करणार आहात त्यामध्ये ते बुडेल एवढं पाणी हवं, त्यामुळे वेफर्स काळे पडणार नाहीत. आता मी हे 2 बटाट्याचे वेफर्स तयार करून घेतलेले आहेत. तर आपण ते तुरटी टाकलेल्या पाण्यामध्ये टाकूया. हे पहा, वेफर्स आपण तुरटीच्या पाण्यामध्ये टाकून घेतलेले आहेत. अशाच प्रकारे तुम्ही सगळे वेफर्स या पाण्यामध्ये टाकून घ्यायचे. हे पहा, सर्व वेफर्स मी तुरटीच्या पाण्यामध्ये टाकून घेतलेले आहेत आणि हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया. आणि मग झाकण ठेवून 1 ते 1.5 तास असेच हे तुरटीच्या पाण्यामध्ये ठेवायचे आहेत. तुरटीमुळे वेफर्स एकदम मस्त पांढरे शुभ्र होतात. हे पहा, 1.5 तास मी हे वेफर्स या तुरटीच्या पाण्यामध्ये ठेवलेले आहेत. दुसऱ्या एका पातेल्यामध्ये मी पाणी घेतलेलं आहे. तर तुरटीच्या पाण्यातले हे वेफर्स काढून आपण त्या पाण्यामध्ये टाकून घेऊयात. त्या पातेल्यामध्ये मी जेवढे वेफर्स पाण्यात बुडतील तेवढे टाकून घेतलेले आहेत. तर आता बाकीचे वेफर्स आपण दुसऱ्या पातेल्यामध्ये टाकून घेणार आहोत. तुमच्याकडे जर मोठं पातेले असेल तर एकाच पातेल्यामध्ये सगळे वेफर्स बसू शकतात. तर हे वेफर्स मी 2 पातेल्यांमध्ये काढून घेतलेले आहेत. हे वेफर्स मी 3 ते 4 वेळेस व्यवस्थित धुवून घेतलेले आहेत. वेफर्स आपल्याला शिजायला टाकेपर्यंत पाण्यामध्येच ठेवायचे आहेत आणि मग डायरेक्ट या पाण्यामधून शिजायला टाकायचे आहेत. एका जाड तळाच्या पातेल्यामध्ये मी अर्ध पातेलं पाणी घेतलेलं आहे. तर पातेलं शक्यतो जाड तळाचंच वापरा. आता यावरती झाकण ठेवून पाण्याला एक उकळी येऊन देऊ. हे पहा, पाण्याला छान उकळी आलेली आहे. आता या पाण्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे. तर मीठ जास्त नको आहे आपल्याला, मीठ थोडंसं कमीच वापरायचं आहे. 2 किलो बटाट्यांसाठी 2 चमचे मीठ पुरेसं आहे. तुम्ही तुमच्या अंदाजाने मीठ टाकू शकता. गॅसची हीट आपण फुलच ठेवायची आहे. आता यामध्ये आपण हे वेफर्स टाकून घेऊयात. यातले अर्धे वेफर्स मी या उकळत्या पाण्यामध्ये टाकून घेतलेले आहेत. अर्धे आपण नंतर करूयात. आता गॅसची हीट कुठेही लो करायची नाही आहे. पूर्ण फुल हीटवरतीच सगळे वेफर्स आपल्याला शिजवून घ्यायचे. तर हे वेफर्स आपण 5 मिनिटं शिजवून घेऊयात. मधून अधून हळूवारपणे फक्त खालचे जे वेफर्स आहेत ते वरती घ्यायचेत, म्हणजे सगळीकडून ते व्यवस्थित शिजले जातील. वेफर्स तुटणार नाहीत याची काळजी घ्यायची आहे. प्रमाणापेक्षा जास्तसुद्धा आपण वेफर्स शिजवायचे नाही आहेत. फक्त 80 ते 85% आपण वेफर्स शिजवून घ्यायचे.
आणि वेफर्स शिजवताना त्यावरती झाकण ठेवायचं नाही आहे. आता एकदा आपण वेफर्स चेक करूयात. हे पहा, वेफर्स अजून अजिबात शिजलेले नाही आहेत. तर आपण हे काही मिनिटं शिजवून घेऊया. ही पहा, पाण्याला हलकीशी उकळी आलेली आहे. आता उकळी आल्याच्या नंतर 1 मिनिट आपण अजून शिजवून घ्यायचे. आपण आता चेक करून घेऊ. हे पहा, वेफर्स 80 ते 85% शिजलेला आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊया. वेफर्स जास्त असतील तर शिजायला जास्त वेळ सुद्धा लागू शकतो. वेफर्स शिजवताना एक लक्षात ठेवायचं की आपण उकळीमध्ये जेव्हा वेफर्स टाकतो तेव्हा पाणी शांत होतं आणि मग त्यानंतर जेव्हा हलकीशी उकळी येते, ती उकळी आल्याच्या नंतर अजून 1 मिनिटभर हे वेफर्स आपण शिजवून घ्यायचे आणि मग गॅस बंद करून टाकायचा. आता हे वेफर्स आपण चाळणीमध्ये काढून घेऊया. चाळणीमध्ये मी वेफर्स काढून घेतलेले आहेत. आता अशाच प्रकारे आपण राहिलेले वेफर्ससुद्धा तयार करून घेणार आहोत. पण त्याआधी मी हे वेफर्स वाळायला टाकून घेणार आहे. तर त्यासाठी मी ही साडी घेतलेली आहे, त्यावरती आपण हे वेफर्स टाकून घेऊया. वेफर्स मी घरामध्येच वाळण्यासाठी ठेवणार आहे. एक दिवस मी फॅन खाली हे वाळवून घेणार आहे आणि दुसऱ्या दिवशी मग उन्हामध्ये वाळवून घेणार आहे. तुम्ही वेफर्स पूर्ण फॅन खाली सुद्धा वाळवू शकता. फक्त 1-2 तास तरी ते उन्हामध्ये वाळवून घ्या. हे पहा, मस्त वेफर्स तयार करून घेतलेले आहेत. अशाच प्रकारे आपण दुसरे सुद्धा वेफर्स तयार करून घेऊया. मी आधीच्याच पाण्यामध्ये वेफर्स तयार करून घेणार आहे. ते पाणी मी उकळवून घेतलं आणि त्यामध्ये वेफर्स टाकून घेतलेले आहेत. आता आपण हे शिजवून घेऊया. हे पहा, बाकीचे वेफर्ससुद्धा मी या साडीवरती टाकून घेतलेले आहेत. वा, एकदम मस्त वेफर्स तयार झालेले आहेत. तुम्ही बघू शकता, एकदम छान वेफर्स तयार झालेले आहेत. आता तुम्हाला मी वेफर्स तळून दाखवते. हे पहा, मस्त एकदम पांढरे शुभ्र वेफर्स तयार होतात. आणि तळताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की तेल जास्त कडक नको आहे आपल्याला, नाहीतर ते पटकन करपतात. वेफर्स पटकन काढून घ्यायचे. तेल गरम झाल्याच्या नंतर गॅसची हीट कमी करून घ्यायची आणि मगच वेफर्स तळून घ्यायचे. तुम्ही एकाच वेळी जास्त वेफर्ससुद्धा तळून घ्या. मी फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी एक तळून घेतले. आणि वेफर्स जास्त पातळ करू नका, नाहीतर ते पटकन करपतात. हे पहा, एकदम मस्त वेफर्स तयार झालेले आहेत आपले. एकदम पांढरे शुभ्र आणि मस्त वेफर्स झालेत. अगदी 2-2 वर्षसुद्धा हे वेफर्स छान टिकतात. छान क्रंची वेफर्स झालेले आहेत. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली? रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा, तुमच्या मैत्रिणींना शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिकसुद्धा करा, म्हणजे पुढील सर्व रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचतील. थँक्यू.